विषय बाळभरती इयत्ता 3री धडा 2 वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती. भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूर जवळचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टी मुले सोबत शिवानीही जायची. शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेल खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला आणि ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? माघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस, त्याचे पैसे. पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुलाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेले चिल्लर पैशांची थैली दे ग मला. का ग, काय झालं? कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. 1दा 2दा 3दा. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे. कसले पैसे? कुठे मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र एटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली.